नाशिकच्या महापालिकेत एकूण 122 जागा आहेत आणि त्यात भाजपने मिशन 100 सुरू केलंय. म्हणजे 122 पैकी 100 जागा तरी भाजपला हव्या. आणि याच मिशन अंतर्गत नाशिक महापालिकेत जोरदार पक्षप्रवेश देखील सुरू झालेत. आता याच पक्षप्रवेशांवरून भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटले. पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप करत या प्रवेशांना तीव्र विरोध केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत नाहीये आणि त्यांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना डावळतोय. महत्त्वाचं म्हणजे हा विषय आता महापालिकांच्या निवडणुकी दरम्यान प्रकाशात आला असला तरी या अगोदर देखील अशीच एक घटना घडलेली जिकडे भाजपमध्ये अंतर्गत विरोध झालेला. आता त्याचं काय झालं होतं जेव्हा विरोध झालेला होता तेव्हा त्याची एक झलक या अगोदर आपल्याला दिसलेली आहे. तर मंडळी ती घटना मी तुम्हाला परत सांगणार आहे आणि आता नेमकं काय झालंय ते राजकारण देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांच्यासह 5 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता याच पक्षप्रवेशाला आमदार फरांदेबाई आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय. त्यांची एक घोषणाबाजी देखील झाली. जेव्हा पक्षप्रवेश घडत होता तेव्हा त्यांनी ही घोषणाबाजी केली. मात्र भाजप नेतृत्वाने त्यांचे म्हणणे डावलून तो पक्षप्रवेश पार पाडला. सध्या महापालिकेत 100 जागा जिंकण्याचे भाजपने लक्ष ठेवलंय, ज्यासाठी हे मोठे मोठे पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत. मात्र या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांचे डोळे पाणावलेले देखील पाहायला मिळाले. त्यांनी एक पोस्ट देखील केलेली. त्यांचं म्हणणं त्यांनी त्या पोस्टमध्ये, फेसबुक पोस्टमध्ये देखील मांडलेलं. ते म्हणाले होते की प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध होता. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे त्या पाठीशी आहेत. महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून त्यांना नाशिकमध्ये कोणतीही विचारणा देखील करण्यात आली नाही, असं देखील त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय. या सगळ्या विरोधात नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गिरीश महाजनांनी तो पक्षप्रवेश करवूनच घेतला. यातून हेच सुचतंय की भाजप पक्षाला तुम्ही कितीही विरोध करा, कितीही पक्षाविरोधात अंतर्गत वाद निर्माण करा, पण भाजपला जर त्यांचं बळ वाढवायचंय तर ते बळ वाढवूनच राहणार, तो पक्षप्रवेश करूनच राहणार. आणि महत्त्वाचं म्हणजे हा अशाच पद्धतीचा स्पष्ट इशारा या आधी देखील भाजप पक्षाने, तेथील स्थानिक नेतृत्वाने तिकडे दिला होता. तुम्हाला आठवत असेल, नाशिकमध्ये 10 जूनला शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून पक्षात घेण्याची तयारी सुरू झाली होती 10 जूनला. त्यावेळी 1-2 दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र अशा आयारामांचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्यासह नाशिकच्या भाजपच्या 3 आमदारांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी तो विरोध दर्शवला होता. स्थानिक 3 आमदारांसह त्यांच्यासोबत असलेला माजी नगरसेवकांचा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेईल असं देखील एक ठरलं होतं. पण अखेर 18 जूनला 3 आमदारांचा विरोध असताना देखील बडगुजरांचा पक्षप्रवेश झालाच. जे बडगुजर विधानसभा निवडणुकीत 2 वेळा भाजप नेत्या सीमा हिरे यांच्या विरोधात उभे होते, त्यांना त्यावेळी पक्षप्रवेश देण्यात आलेला. आणि हा पक्षप्रवेश देखील नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला एक विचारात घेऊनच देण्यात आलेला. आता याचा अर्थ काय? भाजप सत्ता मिळवण्यासाठी जे जे राजकीय डावपेच टाकता येईल, विरोधकांचं बळ कसं कमी करता येईल, याचाच विचार करून रणनीती आखत असतं. आता देखील त्यांना नाशिकच्या महापालिकेवर एक हाती सत्ता हवी असेल तर विरोधी पक्षाला कमजोर करून त्यांचे महत्त्वपूर्ण नेते आपल्या पक्षात घेऊन आपलं राजकीय बळ वाढवायचंय. एकूण काय, भाजपाला अंतर्गत विरोध करणं या आधी देखील कुणालाच जमलेलं नाहीये. हा पक्ष त्यांची ताकद वाढवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करणार आहे आणि नाशिक महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी मिशन 100, मिशन 100 पूर्ण करून राहणार आहे. भाजपच्या या पक्षप्रवेशांवर संजय राऊतांनी टोलेबाजी करत म्हटलंय, सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. गौतम अदानी सुद्धा भाजप सदस्य आहेत
आमदार खासदार नेते आपल्या पक्षात असताना इतरांचे नेते घेणं म्हणजे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे. आता हे वक्तव्य होतं राऊतांचं. तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरेंनी देखील भाजपला एनोकोंडा म्हटलं होतं. त्यांनी देखील हे असे पक्षप्रवेश होतो आणि एकंदरीत भाजप पक्ष सगळ्यांना गिळतो म्हणून अशी त्यांच्यावरती टीका केली होती. मात्र तुम्हाला काय वाटतं, अंतर्गत विरोध होत असताना देखील भाजपमध्ये जे असे पक्षप्रवेश सुरू आहेत ते योग्य आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.